नमस्कार, मी निखिल. तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्रमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसा पहिले प्रवीण तरडे, देऊळबंद 2 चे डायरेक्टर, मला वाटतं प्रोड्युसर पण आहेत. ते विदर्भ दौऱ्यावर आले होते. नागपूर, अमरावती आणि मला वाटतं शेगावलाही ते गेले होते. खरं तर मला खूप आनंद झाला. फक्त विदर्भ नव्हे, तर ते मला वाटतं जळगाव खान्देश, नांदेड मराठवाडा आणि जेवढं त्यांना जमेल तेवढं ते फिरले. असं कोणी येत नाही. सहसा हे जे मराठी इंडस्ट्रीवाले आहेत त्यांना फक्त वाटतं, की मराठी इंडस्ट्री पुणे, मुंबई, फार फार तर नाशिक, कोल्हापूर. कोल्हापूर. अहो नागपूर महाराष्ट्रात येतं. नागपूरवरून तुम्हाला खूप सारा बिझनेस भेटतो. तुम्हाला खूप चांगला बिझनेस भेटतो नागपूरमधून. आणि हे प्रवीण तरडे ह्यांना कशाला कसं काय यश भेटत आहे? स्वामी समर्थांची त्यांच्यावर खरंच कृपा आहे. खऱ्या मनाचा माणूस आहे, दिलदार माणूस आहे. आणि काही लॉबी असेल, त्यांना मला असं म्हणायचंय, अहो नाही पुढच्या वेळेस ना, या आमच्या नागपूरमध्ये, नागपूर उपराजधानी आहे महाराष्ट्राची. एक काय ते पुरस्कार आहे. त्याचे नामांकन फक्त मुंबई, पुणे आणि कोल्हापूर, नाशिक. नागपूरमध्ये कशाला नाही? छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रात येत नाही. हे कोण बघणार आहे? हे कोण बोलणार आहे? काही एक लॉबी आहे, ती लॉबिंग करतात. त्यांना असं वाटतं, की फक्त मराठी इंडस्ट्री ही फक्त मुंबई आणि पुणे किंवा कोल्हापूरपर्यंत मर्यादित राहायला पाहिजे. सगळी आपलीच राज्य आहे. पण हा दुजाभाव हा कशाला हे कशाला असं वागतात? आज प्रवीण तरडे साहेबांचा मनापासून सॅल्यूट करतो. साहेब, सॅल्यूट आहे तुम्हाला. तुम्ही नागपूरपर्यंत पोहोचले, तर्री पोहा खाल्ला आमच्या इकडचा. जळगाव खान्देशमध्ये गेले. तुम्ही शेगाव गजानन महाराजांच्या मंदिरात गेले. अमरावतीला अंबाबाईंच्या मंदिरात गेले, अंबादेवींच्या मंदिरात गेले तुम्ही. सॅल्यूट आहे. आजपर्यंत मला दाखवा कोणीतरी आला का? ते पी-आर वाले जिथे बोलतात तिथेच जातात ही लोकं. पण हा माणूस प्रवीण तरडे, त्यांचा एक डायलॉग आहे मूव्हीमध्ये. काय ते मसल पॉवर पाहिजे का काहीतरी पाहिजे. पण इथे मला वाटतं खऱ्या आयुष्यात तरडे साहेब तुमच्या मनाची पॉवर खूप मोठी आहे आणि खरंच सॅल्यूट आहे. माझं एकच बोलणं आहे, मराठी चित्रपट सृष्टीतल्या कलाकार असो किंवा प्रोड्युसर असो किंवा डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माता, नागपूर, छत्रपती संभाजीनगर असो, जळगाव असो, नांदेड असो किंवा आपलं मालवणमधलं कणकवली असो, हा महाराष्ट्रातलाच भाग आहे. कृपा करून तुम्ही ह्याही थिएटरमध्ये येत चला. प्रेक्षकांना खूप छान वाटेल. कारण तुम्हाला इकडनं पण बिझनेस भेटतो. फक्त मुंबई, पुणे पुरते मर्यादित राहू नका आणि कोल्हापूर पुरते मर्यादित राहू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.